शरदचंद्र पवारांनंतरचे त्यांच्यामध्ये तुमच्यात आणि त्यांच्यात खूप विसंवाद आहे अशा स्वरूपाचं एक चित्र तयार होतं. म्हणजे आम्ही तरी ऐकतो की सुप्रिया सुळे आणि तुमच्यात विसंवाद आहे, रोहित पवार आणि तुमच्यात विसंवाद आहे. तुम्ही प्रदेशाध्यक्ष असताना रोहित पवार अनेक ठिकाणी खोडा घालत होते, सुप्रिया सुळे अनेक ठिकाणी निर्णयाला मान्यता देत नव्हत्या किंवा विरोध करत होत्या. हा विसंवाद आहे तुमच्या दोघांमध्ये? बघा 2014 ते 18 मी प्रदेशाध्यक्ष होतो एकत्रित. आदरणीय पवार साहेबांनी माझी नेमणूक केली होती. मी त्यावेळेला स्वतःहून संघटनेमध्ये काम करण्याची माझी इच्छा वर्तवली होती आणि साहेबांनी आणि दादांनी मान्यता दिली. मला साहेबांनी विचारलं की दादांना माहिती आहे की नाही, दादांनी मान्यता दिली म्हणून मी राजीनामा दिला आणि मग विधानसभा निवडणुकीच्या अगोदर मी अध्यक्ष झालो. ते 14 ते 18 सलग मी 4 वर्ष अध्यक्ष होतो. त्यावेळेला रोहित पवार नावाचे ग्रस्त राजकारणामध्ये नव्हतेच. ते 19ला कर्जतमधला निवडणूक लढले आणि मग ते आले. त्यामुळे त्यांचा माझा काय संबंध, ते कार्यकर्ता मी प्रदेशाध्यक्ष असा सुद्धा लांबून सुद्धा आला नाही. ताईंचा जरूर आला, कारण ताई 2009च्या आधी 2007ला राज्यसभेवरती गेल्या. 9ला लोकसभा बारामती, 14 लोकसभा बारामती. एक उत्कृष्ट संसदपटू, पक्षातली एक भूमिका, युवती संघटन उभा करण्यामध्ये देशातल्या राजकीय पक्षामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एक, त्याच्यामध्ये सुप्रियाताईंचं योगदान मोठ्या प्रमाणात राहिलं. त्यामुळे संवाद आमचा उत्तम होता. कधी असं काही मतभेद किंवा असं काही नव्हतंच त्याच्यामध्ये काय.